तर फॅक्टरायझेशन मध्ये याबद्दल आपण जो बेसिक फॉर्म्युला पाहिला होता, तर x प्लस a आणि x प्लस b असा असेल तर x स्क्वेअर प्लस x in bracket a plus b plus a into b, बरोबर. तर यावर आधारित फॅक्टर्स मी तुम्हाला दिले होते, काही असाइनमेंट पण मी तुम्हाला दिलं होतं काल. आता त्याच्या पुढे आपल्याला जो सेकंड फॉर्म्युला लर्न करायचा आहे तर तो असा आहे की aq प्लस bq या फॉर्मॅट मध्ये जर गणित असेल तर त्याचे फॅक्टर्स कसे बघायचे. तर त्याचे सिंपल फॅक्टर्स आहेत पहा. पहिल्या कंसामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे a प्लस b आणि दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. या पद्धतीने तुम्हाला हे युटिलाइज करायचं आहे. आता यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या टाइपचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम मी विचारू शकतो. पहा, एक्झाम्पल 1 आपण घेऊ. Suppose 64 x cube plus 125 y cube. ओके. आता याला सॉल्व करत असताना सर्वात अगोदर काय आवश्यक आहे की आपल्याला इथं x आणि y चे काय दिले आहे, घन दिलेले आहे. मग अगोदर चेक करायचं की दिलेल्या जे दोन संख्या आहेत तर या घन संख्या आहेत का. तर आन्सर आहे यस. 64 हा कोणाचा क्यूब आहे, 4 चा, आणि 125 हा 5 चा क्यूब आहे. सो याला आपण काय करायचं की 64 हा 4 चा क्यूब असल्यामुळे 4x चा ब्रॅकेट क्यूब घ्यायचा आणि त्यानंतर 125 हा 5 चा असल्यामुळे 5y ब्रॅकेट क्यूब घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला a आणि b हे आपल्याला डिसाइड करायचे आहे. a कोण आहे आता आपला 4x आणि b कोण आहे आपला 5y. ओके. आता हे दोन आपण आयडेंटिफाय करणं मस्ट आहे. त्याशिवाय काही गणित सॉल्व्ह होत नाही. कारण जेव्हा आपण घन स्वरूपात याला लिहित नाही तोपर्यंत हा फॉर्म्युला इथे ऍप्लिकेबल होत नाही. फॉर्म्युला ऍप्लिकेबल झाला की फॉर्म्युला काय सांगतो, पहिल्या कंसात काय करा, a प्लस b घ्या. सांगा a कोण आहे 4x प्लस b कोण आहे 5y. दुसऱ्या टाइमला काय करा, पहिल्या स्टेप म्हणजे या स्टेप्स बघतो फक्त की तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट घ्या. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय करायचं आपल्याला, a स्क्वेअर, a कोण आहे आपला 4x त्याचा स्क्वेअर घेणार मायनस ab. ab चा अर्थ a आणि b चा काय आहे, मल्टिप्लिकेशन. सो 4x into 5y त्यानंतर आहे प्लस b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू आहे 5y होल स्क्वेअर आणि स्क्वेअर ब्रॅकेट इथं काय करायचं आहे क्लोज. त्यानंतर पहिला जो ब्रॅकेट आहे 4x प्लस 5y त्यामध्ये काही चेंज नाही करायचं. सेकंड मध्ये सुद्धा आता स्क्वेअर ब्रॅकेट न घेता आता स्मॉल ब्रॅकेट घ्यायचा. 4 चा स्क्वेअर किती आहे 16, x चा स्क्वेअर x स्क्वेअर. आता हे मल्टिप्लिकेशन आहे मायनस एज इट इज 4 5 जा 20 x into y xy प्लस 25 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 त्यानंतर y चा स्क्वेअर आणि ब्रॅकेट इथं काय करायचं आपल्याला क्लोज करायचं आहे. अशा पद्धतीने हे प्लस संदर्भात. आणि जे आपलं आणखी एक नवीन सूत्र आपल्याला शिकायचं की a क्यूब मायनस b क्यूब या पद्धतीत जर असेल तर याचं फॅक्टरायझेशन कसं करणार आपण, a मायनस b अनदर ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर या पद्धतीने घ्यायचं. ओके. सो आता यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 2 आपण घेऊ. या ठिकाणी m क्यूब मायनस 729 n क्यूब. ओके. आता मी मुद्दाम काय घेतलं, कारण एखादा अंक नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करणार,
ते आपण लर्न करू. आता एमच्या अगोदर काही नाही म्हणजे काय आहे 1 असतो, हे ते लक्षात ठेवायचं. दॅट्स वाय याला सॉल्व्ह करत असताना आपण थेट एमच घ्यायचा आणि त्याचा काय घेणार क्यूब. 729 कोणाचा क्यूब आहे 9 चा. सो इथं काय येणार 9n आणि होल ब्रॅकेट क्यूब. त्यानंतर काय डिसाइड करायचे तुम्हाला ए आणि बी. ए कोण आहे एम, बी 9m. सो फॉर्म्युलेनुसार अगोदर काय घेणार ए मायनस बी म्हणजे काय एम मायनस 9m. अनदर ब्रॅकेट अगोदर स्क्वेअर घ्यायचा. ए चा स्क्वेअर म्हणजे एम चा स्क्वेअर प्लस ए बी एम इंटू 9m. वाटल्यास अंडरलाईन राहू द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मल्टिप्लिकेशन करायचं प्लस बी म्हणजे कोण 9m त्याचा स्क्वेअर. सो पहिल्या ब्रॅकेट मधला m मायनस 9m हे ऍज इट इज राहील आणि अनदर ब्रॅकेट मध्ये m स्क्वेअर 9 1 जा 9 ml प्लस 9 चा स्क्वेअर किती आहे 81 9 स्क्वेअर. या पद्धतीनं हे गणित आपण सॉल्व्ह करू शकतो. 3 फॅक्टरायझेशनची सिंपल मेथड.